आपण सुरुवातीला 3 प्रकारचा डेटा बघायला. इंडिव्हिज्युअल डेटा, डिस्क्रीट डेटा आणि कंटिन्युअस डेटा. इंडिव्हिज्युअल डेटा म्हणजे काय? फक्त व्हॅल्यू देणार. म्हणजे एखाद्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत किंवा 100 मुलं आहेत. फक्त व्हॅल्यू. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय? व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी. मग याच्यामध्ये समजा मुली एक 15 आहेत किंवा मुली 15 आहेत, मुलं 10 आहेत, म्हणजे व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी हे दोन्ही दिलं असेल तर त्याला डिस्क्रीट डेटा म्हटलं जातं. कंटिन्युअस डेटा म्हणजे काय? ग्रुप केले जातात. तर समजा 10 ते 15 वयोगट, 15 ते 20 वयोगट, 20 ते 25 वयोगट. प्रत्येक वयोगटामध्ये किती नंबर ऑफ व्यक्ती आहेत त्याला फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं, वारंवारिता. तर आता आपण काय बघणार आहे? इंडिव्हिज्युअल डेटा, की ज्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू आहे. तर इंडिव्हिज्युअल डेटा असेल तर आपल्याला 3 टर्म स्टडी करायचे आहेत. एक मीन, दुसरं मीडियन आणि तिसरं मोड. तर त्यातला मीन डिनोट कसा केला जातो? कॅपिटल एक्स आणि त्याच्या डोक्यावर आडवी रेष. वाचताना कसं वाचणार? एक्स बार. याला आपण मराठीमध्ये सरासरी म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये ॲव्हरेज म्हणतो. ॲव्हरेज किंवा सरासरी कशी काढली जाते? समजा एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मिळून 60-60-60 असे 360 मार्क पडले. त्याची तुम्हाला सरासरी जर काढायची असेल तर तुम्ही सगळ्या विषयाची बेरीज करताय, भागिले किती विषय. सगळ्या विषयाची बेरीज म्हणजे काय? सम ऑफ ऑल व्हॅल्यूज. सम म्हणजे बेरीज, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे किती विषय आहे. आता 360 भागिले 6 केला की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पण हे जर आपण स्टॅटिस्टिकली फॉर्म्युलामध्ये जर टाकायचं झालं तर मीनला आपण डिनोट काय केलंय? एक्स बार. सम ऑफ ऑल व्हॅल्यूज त्याला आपण हे चिन्ह वापरणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहे समेशन. समेशन किंवा बेरीज. एक्स म्हणजे दिलेले व्हॅल्यूज, म्हणजे तुम्हाला पडलेले मार्क, आणि एन म्हणजे किती विषय आहेत, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. एक एक्झाम्पल बघूया. माझ्याकडे एकूण 5 व्हॅल्यूज आहेत, 25, 20, 5, 50, 150. ह्याचं जर मला मीन काढायचं असेल तर मी पहिला फॉर्म्युला लिहिणार, एक्स बार इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. समेशन एक्स म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूची बेरीज करणार, 25, 20, 5, 50 आणि 150. ह्या सगळ्याची बेरीज भागिले 5 केला तर एक्स बार मिळून जाईल 50. 50 या व्हॅल्यूच्या आसपास या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, म्हणून याला मीन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डेटा. Mean is the representative of the data. Most of the values are crowded along with this value. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? मीन किंवा सरासरी. त्याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे ती म्हणजे मीडियन, जी ME न डिनोट केली जाते. मीडियन म्हणजे काय? जी नंबर लाईन असते आपली, त्या नंबर लाईन वरती जर तुम्ही संख्या लिहिला तर त्या संख्येमधली बरोबर मधली संख्या जी येईल, की ज्या संख्येमुळं तुमची नंबर लाईन 2 समान भागात डिवाइड होते, त्याला मीडियन असं म्हटलं जातं. तर मीडियनचा फॉर्म्युला काय? एन म्हणजे किती संख्या आहे प्लस 1 हे कंपल्सरी आहे, डिवाइड बाय 2. का? तर 2 भाग आपल्याला करायचे आहेत, म्हणून डिवायडेड बाय 2. पण मीडियन काढत असताना एक महत्वाचे नोट काय आहे? व्हाईल कॅल्क्युलेटिंग मीडियन द डेटा मस्ट बी इन असेंडिंग ऑर्डर ऑर डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत एकतर त्या चढत्या क्रमानं पाहिजेत किंवा उतरत्या क्रमानं, तरच मीडियन निघू शकतो. आपण चढता क्रम प्रेफर करणारा. मगाच्याच व्हॅल्यू जर घेतल्या तर पहिल्यांदा द डेटा इज असेंडिंग ऑर्डर म्हणून आपण एक वाक्य लिहिणार आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये व्हॅल्यूज लावणार. म्हणजे सगळ्यात लहान व्हॅल्यू पहिला, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी.
फॉर्म्युला लिहिला n+1, n म्हणजे 1 2 3 4 5 व्हॅल्यू आहेत, 5 + 1 डिवाइड बाय 2. हे जर सॉल्व्ह केला 5 + 6 6/2, 6/2 म्हणजे 3 येते. तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला बघायची, 1 2 3. तिसरी व्हॅल्यू किती येते? 25. 25 ही व्हॅल्यू बरोबर मध्ये आल्या, इकडे 2 व्हॅल्यूज, इकडे 2 व्हॅल्यूज, म्हणून 25 ही काय झाली तुमची बरोबर मधली व्हॅल्यू किंवा मीडियन. आन्सर कसं लिहिलंय? थर्ड ॲटम इन असेंडिंग ऑर्डर इज 25, सो मीडियन इज इक्वल टू 25. तर जी व्हॅल्यू आपल्या डेटाचे 2 समान भाग करते त्याला मीडियन म्हटलं जातं. त्याच्यानंतर मोड, मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू. आपण इंडिव्हिज्युअल डेटा बघायला की ज्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 25 20 5 50 150. 25 किती वेळा आले हे माहिती नाही, 20 किती वेळा आले माहिती नाही, 5 किती वेळा माहिती नाही. प्रत्येक व्हॅल्यू एकदाच आलेली आहे, म्हणजे इथं रिपिटेशन नाही. त्यामुळे आपण आन्सर काय लिहिणार? ॲज द देर इज नो रिपीटेड व्हॅल्यू देर इज नो मोड. कुठलीही व्हॅल्यू याच्यामध्ये रिपीट नाही आहे, प्रत्येक व्हॅल्यू सिंगल आलेली आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मोड तिथं अवेलेबल नाहीये. जर समजा याच्यामध्ये 25 2 वेळा आला असतं तर आपलं मोडचं आन्सर 25 आलं असतं. तर इंडिव्हिज्युअल डेटा म्हणजे काय? तर व्हॅल्यू, फक्त व्हॅल्यू. 25 ही व्हॅल्यू, 20 ही व्हॅल्यू, 5 ही व्हॅल्यू, 50 ही व्हॅल्यू, 150 ही व्हॅल्यू. 25चं रिपिटेशन नाही आहे, 20चं रिपिटेशन नाही, किंवा कुठल्याच रिपिटेशन नाही. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डेटामध्ये मोड काढत असताना दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण काय आन्सर लिहिलं? ॲज देर इज नो रिपीटेड व्हॅल्यू देर इज नो मोड. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रीट डेटा आणि त्याच्यानुसार मीन मीडियन मोड कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघू. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.